नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. देशातलं वातावरण अत्यंत बिकट असं झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डवरती ताबडतोब जेवढ्या लोकांचे नावं, ज्या लोकांनी पैसे दिले त्या सर्व लोकांची नावे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अपलोड करायला सांगितलं. पण त्याआधी मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SBIने एक ॲप्लिकेशन लावलेली आहे सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून 4 ते 5 मिनिटाची वेळ 3 महिन्याचा वेळ पाहिजे. 300 काहीतरी दिवस आहेत त्याच्यात. मला कळलं नाही आणि अख्खे सर्व पूर्ण भारतभर याची चर्चा सुरू आहे. अनेक यूट्यूब चॅनलमध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चालपासनं चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेवरनं असं दिसते आहे की गव्हर्नमेंट अत्यंत घाबरलेली दिसते आहे याच्यासाठी की जेवढे हे 5-6 पुंजीपती होते यांनी या देशाला जो ह्या लोकांना पैसे देऊन या देशाची संपत्ती कशी लुटली हे सर्वच्या सर्व जेव्हा लक्षात येईल, लोकांच्या लक्षात आल्यानंतर इलेक्शनचा पूर्णच्या पूर्ण मूड वेगळ्या पद्धतीने होतील. आज एका साध्या शेतकऱ्याचा 10 रुपये माफ करत नाही आणि लाखो करोड रुपये काही लोकांचे माफ होते. याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक व्हिडिओज त्याच्यावरती आलेले आहेत. आज प्रामुख्यानं जे व्हिडिओ आहेत, एक सर्वात एक इथला मोठा जो स्कॅम झाला होता जे आता बोललेलं आहे त्याच्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्याच शेजारी मी आज व्हिडिओवरती जास्त याच्यावरती बोलेल की या जरी बातम्या असल्या परंतु तुम्हा सर्व लोकांना वेगळे व्हिडिओही पाहण्याची गरज आहे, तेव्हाच तुम्हाला या देशातली परिस्थिती कळेल. त्याच्यावरती एक व्हिडिओ आहेत. गडकरीच्या खास माणसाला CBIने अरेस्ट केलं, त्याच्या घरात हे केले. याच्यावरनं 2 गोष्टी लक्षात येत आहे की मोदी आणि नितीन गडकरी यांच्यामधले संबंध अत्यंत खराब झालेले आहेत. ज्या पद्धतीने मोदी त्यांच्यावरती आहे याचा अर्थ असा वाटतो की त्यांच्या लक्षात आलं असेल की नितीन गडकरी बहुधा BJPला मोठा धक्का देऊ शकतो, एखादी पार्टी उघडू शकतो किंवा त्याच्या विरोधात काहीतरी षडयंत्र होण्याची शक्यताही आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त एक्सपोज करून नितीन गडकरीच्या विरोधात एक मोठं षडयंत्र, ती एक व्हिडिओ आलेली आहे. त्याच्यानंतर मोदी व मोदीच्या आणि अनेक मंत्र्यांच्या सर्व ज्या डिग्र्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत, बनावटी आहेत, असा एक प्रोफेसर, गुजरातचे एका कॉलेजचे प्रोफेसर, त्यांनी ते हे केलेलं आहे. त्यांनी अत्यंत पुराव्यासहित त्या सर्व गोष्टी सर्वांसमोर मांडलेले. त्याच्यामुळे मोदी आणि अनेक लोक आहेत ज्यांचे मंत्री आहेत त्या सर्वांची पोल उघडणारा एक व्हिडिओ आलेला आहे. काही वेळेच्या मर्यादेच्या अभावी आम्ही हे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु तुम्हाला निश्चितच हे सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील यूट्यूब चॅनलमध्ये. आज त्याच्याच खाली एक अमरावतीचं उद्धव ठाकरे यांचं सुंदरसं भाषण आणि ज्या पद्धतीने मोदी सरकारने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेली आहे तो एक व्हिडिओ अत्यंत आंबेडकरी समाजाला पाहण्यासारखा व्हिडिओ आहे. त्यांची भाषा, त्यांचं ते वक्तृत्वाने असं वाटायला लागतं आहे की उद्धव ठाकरे हे खरे अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच होऊ शकतील. समजा तर दिल्लीत गेलेत तर अजून काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी घडण्याची शक्यता आहे. याच्यावरनं त्यांच्या वक्तृत्वावरती, त्यांच्या नॉलेजवरती, त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरती, त्यांच्या भाषेचं प्रभुत्व आहे याच्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल. त्याच्यानंतर कल्पना सोरेन, ज्या हेमंत सोरेन आता जे सध्या EDच्या कस्टडीमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांच्या मिसेस कल्पना सोरेन या झारखंडमधनं त्यांनी एक भाऊक होऊन एक व्हिडिओ दिलेला आहे. सर्वात पहिले तर त्या रडतच होत्या आणि त्याच्यानंतर त्या थोड्याशा सावरल्या आणि ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटवरती त्यांनी डकायत फोडली आणि ज्या पद्धतीने सरकारला त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामुळे आदिवासी समाजामध्ये एक मोठा भावूक व्हिडिओ आज तुम्हा सर्व लोकांना आहे. माझी इच्छा होती की त्याच्यातल्या काही क्लिप्स तुम्हाला दाखवाव्या. ते आता आम्ही बघू की आमचे किती, माझा पूर्ण 6 ते 7 मिनटाच्या आत सर्व व्हिडिओ व्हायला पाहिजे अशी आमची कल्पना आहे, कारण लेंदी झालं की मग लोकांना ऐकायलाही थोडासा वेळ लागतो. त्याच्यानंतर मोदीचा कॉन्फिडन्स हरवला, एक सुंदरसा व्हिडिओ हाही तुम्हाला अवेलेबल मिळेल. त्याच्यानंतर
पहिली जी लिस्ट मोदी सरकारने BJPनी पाठवली त्याच वेळेस त्यांना घाम फुटला. अनेक लोकांनी ते अस्वीकार केलं की बाबा आम्हाला तुमच्याकडनं ते इलेक्शनच लढायचं नाही, असे अनेक लोक पुढे आलेले आहेत. त्याच्यावरनं तो एक महत्त्वाचा धक्का सरकारला पडला आहे. सरकार हल्ले HNPची एक न्यूज आहे आणि त्या व्हिडिओवरती पुलगामा हा त्यांनी कसा बनावट प्रकार होता गव्हर्नमेंटनी आणि कोणाचे फोटो कोणाच्या वर्दीवरती कशा पद्धतीने लावून पुलगामाची पूर्ण स्टोरी स्टुडिओत कशी बनल्या गेली BJPच्या ह्याच्यात आणि ज्याच्यावरती मागचं जे इलेक्शन त्यांनी जिंकलं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हा सर्व लोकांना पाहायला मिळणार आहे. तो पण वेळेअभावी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर पुन्हा उज्जैनमध्ये राहुल गांधीची मोठी सभा, लाखोच्या संख्येत लोक तिथे उपस्थित. त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचे सर्वचकडे अलायन्स जवळपास झालेले आहेत. पश्चिम बंगालचा थोडासा इश्यू होता, तोही संपलेला आहे आणि महाराष्ट्रात तर काही इश्यूज नव्हता. इवन NDAच्या आधीपासूनच त्यांचं अलायन्स होतं, त्याच्यामुळे तो काही इश्यू नव्हता. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे काही व्हिडिओज तुम्हाला दाखवू. त्या व्हिडिओतनं बघू तुम्हाला किती दाखवता येईल वेळेच्या अभावी. बघूया हे सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला. एक भी मुद्दा अगर सरकार का इस देश के सामने खुल जाए या एक भी वैसी फाइल इस देश के सामने आ जाए जिसको लेकर सरकार कटघरे में खड़ी होती हुई नजर आए तो उसके बाद 2024 का चुनाव क्या मायने रखता है। यह सवाल अब इसलिए महत्वपूर्ण हो चला है क्योंकि चुनाव बेहद करीब है और चुनाव से ऐन पहले सरकार कोई रिस्क लेना नहीं चाहती है। उसके पास तो बड़ी मोटी फाइल है जिसमें इस देश के 43 करोड़ लाभार्थियों की सूची है। उसे किस बात का डर है? लाभार्थी वोट देंगे वो मानकर चलती है और गठबंधन साथ खड़ा है और उसके जरिए इस देश में वोटों का ध्रुवीकरण अनुकूल होगा यह वो सोचती है। लेकिन फिर भी ऐसा कौन सा एहसास है जो सरकार को इस दौर में डराने लगा है? और प्रधानमंत्री मोदी जो कल तक उपलब्धियों का जिक्र करने से घबराते नहीं थे और एक के बाद एक इस देश के भीतर में अपनी तमाम उपलब्धियों को किसी भी रैली में किसी भी सरकारी कार्यक्रम में लगातार रखते चले जाते थे, लेकिन बीते 48 घंटों में ऐसा क्या हो गया कि प्रधानमंत्री को अपना अतीत, अपनी गरीबी, अपनी मुफलिसी और शायद उस दौर को याद करने की जरूरत पड़ गई जिसको बार बार दोहराया जा चुका है। लेकिन बावजूद इसके विपक्ष निशाने पर है, उपलब्धियों का पूरा रेला गायब है। जनता को साथ कैसे लेना है उस पर भी परिवारवाद रेंगने लगा है। और इन परिस्थितियों के भीतर क्या यह वाकई सच है कि अगर एक भी हरी झंडी सुप्रीम कोर्ट ने दिखला दी और इस देश में चुनाव से ऐन पहले सरकार की एक भी फाइल खुल गई तो जो दांव पर तमाम देश के भीतर के इंडस्ट्रियलिस्टों का, कॉरपोरेट का, नौकरशाही का, मीडिया का, अलग अलग नीतियों को लेकर इस देश में जितनी पूंजी से खिलवाड़ खुले तौर पर हुआ है वो सब कुछ कहीं एक झटके में उभरकर सामने तो नहीं आ जाएगा। यह सवाल इलेक्टोरल बॉन्ड से जुड़ा है, यह सवाल एक वक्त राफेल डील से जुड़ा था, यह सवाल एक वक्त पेगासस से जुड़ा था, यह सवाल एक वक्त अडानी कांड जिस पर सेबी की भूमिका को लेकर कई बार सवाल उठे, लेकिन उसके आखिर में सुप्रीम कोर्ट को अपनी दिशा अलग करनी पड़ गई। तो ध्यान दीजिए, चीफ जस्टिस रंजन गोगोई से लेकर चीफ जस्टिस चंद्रचूड़ तक की परिस्थितियों के भीतर, और उसमें से अगर कोई भी मामला खुल जाता और देश के अटॉर्नी जनरल जो सरकार की बात कहने के लिए सुप्रीम कोर्ट के सामने बार बार खड़े होते हैं और दुहाई कभी राष्ट्रीय सुरक्षा को लेकर उन्होंने दी या कभी अंतर्राष्ट्रीय तौर पर भारत की छवि का सवाल उठाया या इस देश में राष्ट्रीयता का भाव को जगाने की कोशिश सुप्रीम कोर्ट में आए हुए केसेस को लेकर की, जो अलग अलग केसेस निकल कर आते थे। और अब सवाल स्टेट बैंक ऑफ इंडिया का है, जहां इलेक्टोरल बॉन्ड का मामला फंसा हुआ है और यह कल्पना के परे है कि इस देश की पूरी इकोनॉमी और इस देश की पूरी पॉलिसी
अगर कॉरपोरेट के हक में बन रही थी तो क्या चुनाव से पहले वो फाइल अगर सामने आ गई और चुनाव आयोग को अपनी वेबसाइट पर वो तमाम नामों को दर्ज करना पड़ जाए जिसका निर्देश सुप्रीम कोर्ट 15 फरवरी को ही दे चुका है, तब इस देश के भीतर में क्या होगा जब आपको पता चलेगा कि इस देश के टॉप 5, 10, 15, 20 यही वो कॉरपोरेट है जो पॉलिटिकल फंडिंग बीजेपी को कर रहे थे और यही वो कॉरपोरेट है जिनको उस फंडिंग की एवज में इस देश की तमाम संपत्ति कौड़ियों के मोल मिल रही थी। ये सवाल क्या डराने कहां से पढ़े हैं कि वो आप लोगों को समझ नहीं पा रहे हैं, कह रहे हैं पढ़े लिखे नहीं है, हम ही सिर्फ पढ़े लिखे हैं। कौन? मोदी साहब का डिग्री झूठा है। मैं आपको ये बताऊं, वो ग्रेजुएट हुआ ही नहीं है। खुद ही वो कहता मैं प्राइमरी तक पढ़ा हूं। बिल्कुल बिल्कुल, उसके एक नहीं कई मंत्री झूठे, 4-5 मंत्री का पूरा एजुकेशन का डिग्री झूठे। खुद ही एक इंटरव्यू में उसने कहा था मैं प्राइमरी तक पढ़ा हूं। हाँ जी, आप कैसे कर सकते हैं? मैं ऐसे कर सकता हूं कि वो जो डिग्री सर्टिफिकेट उसका है, जब वो फर्स्ट टाइम प्राइम मिनिस्टर का इलेक्शन लड़ा था उसी में नहीं दिखाया है डिग्री, उसी में सिर्फ वो 10th वाला दिखाया, 11 वाला। क्यों दिखाया 11 वाला? अगर वो ग्रेजुएट होता है तो उसी में दिखाना, वो फॉर्म भरते टाइम वो पूरा अपना सही बात बताना होता है, तो क्यों नहीं दिखाया? अगर वो ग्रेजुएट होता, अगर वो सही होता तो वो दिखाता। वो उसी टाइम ये पेपर में आ गया था, गुजराती पेपर में, कि ये झूठ बोल रहा है। हाँ, एक नंबर का झूठा प्रधानमंत्री। हाँ, वही वो जो साल दिखा रहा शिवसेनेचा बालेकिल्ला हो आहेच, होता नव्हे आहेच, आणि आज संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे। तुमचे 2 खासदार होते, कोणी तुम्हाला रस्त्यामध्ये विचारत नव्हतं, तेव्हा या शिवसैनिकांनी तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या आदेशामुळे खांद्यावरती बसून हे महाराष्ट्र फिरवला होता। नुकतीच पंढरपूरची वारी झाली, मी स्वतः पंढरपूरची वारी एकदा एक थोडंसं काही 2-3 किलोमीटर चालत गेलो होतो, पण एरियल फोटोग्राफी केली तेव्हा मी वारी बघितली आणि त्याच्या बातम्या वाचल्या, फोटो बघतो, अनेक जण, अनेक तरुण आपल्या आईला किंवा वडिलांना खांद्यावरती बसून त्या वारीला नेतात विठोबाच्या दर्शनाला। तसं आपण हे भूत मानेवरती बसून महाराष्ट्रात फिरवलं होतं आणि आज तुम्ही आम्हाला राजकारणामध्ये संपवायला निघाला। हे तुमचं हिंदुत्व आहे, ही तुमची नीतिमत्ता आहे, ही तुमची वृत्ती आहे। बरं, एक गोष्ट मला कळत नाही की जे तुमच्या सोबत राहिले, आम्ही तुमच्या सोबत राहिलो होतो 25 वर्ष 30 वर्ष, हिंदुत्व, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात। म्हणजे जे तुमच्या सोबत राहिले, तुम्ही अगदी शून्य होता तेव्हा ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, नाही तर अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हाच तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकलं होतं। जर बाळासाहेब ठाकरे एकमेव माणूस, हिंदू हृदय सम्राट, तेव्हा जर का आपल्या पंतप्रधानांच्या मागे आत्ताच्या उभे राहिले नसते तर यांचं नाव आत्ता या यादीत असतं का? हा इतरांना विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला तर त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे। पण शिवसेना संपून टाकायची आणि ज्यांच्याबरोबर लढलात, ज्यांच्यावरती तुम्ही म्हणजे गेल्या आठवड्यात ज्यांच्यावरती 70,000 कोटीचा घोटाळा, मग बँकेचा घोटाळा, हा घोटाळा, ज्या पक्षावरती तुम्ही आरोप केले तो पक्ष तुम्ही तुमच्या सोबत घेतलात आणि उद्या आता त्यांच्याबरोबर तुमचे फोटो येणार, हे तुमचं हिंदुत्व? मी घरं फोडतात म्हणते ते हेच आहेत, हे घरफोडे आहेत, घरभेदे आहेत। कुटुंबामध्ये कलागती लावायची, आरोप करून बदनामी करून टाकायची, कुटुंबाची निंदा नालस्ती करायची, आमच्या कुटुंबावरती वाटेल ते बोलायचं, पण आम्ही तुमच्या कुटुंबावरती बोलायचं नाही। हे कुठलं हिंदुत्व आहे? खोटे नाटे आरोप करायचे, मग एक सांगायचं, त्यांचे जे उपरे, मुद्दामून उपरा शब्द मी वापरतोय, उपरे दलाल जे सगळ्यांवरती भ्रष्टाचारचे आरोप करत सुटलेत, मला एक तरी मराठी माणूस असा दाखवा की जो इतर राज्यात जाऊन या उपऱ्यासारखी दादागिरी तिथल्या लोकांवरती करतोय। आहे या उपऱ्याची दादागिरी आपण सहन करायची कशासाठी? बरं, हा उपरा जाऊन आरोप करणार, ईडी वगैरे त्यांच्याकडे जाणार। हसन मुश्रीफांच्या पत्नीने आक्रोश केला होता की एवढ्या धाडी टाकताय, त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार मारा, ह्या हसन मुश्रीफांच्या पत्नीने आक्रोश केला होता। त्या हसन मुश्रीफ आज त्यांच्या मांडीला लावून बसले, 70,000 कोटीचा घोटाळा त्यांच्या बाजूला बसलेत। आमच्याकडे सुद्धा काल गेलो होतो, त्या खासदार ताईवरती आरोप केले होते, त्यांना राखी बांधतायत, हे त्यांच्या मांडी लावून बसलेत। मग मला असंच सांगा तरी, आमच्या लोकांच्या मागे जे लागतायत त्यांना मी सगळ्यांना ह्या उपऱ्या दलालाकडे पाठवायचं आहे की बाबा तू आम्हाला औषध तरी सांग, तू आमच्यावर खोटे आरोप करतोय, तसे हे सुद्धा आरोप खोटे होते का केवळ आणि केवळ तुमच्या पक्षात आले म्हणून ते गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले, हे तरी सांगा मला। काय शिंपडताय, काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडताय का? कसे स्वच्छ झाले ते?
का त्यांच्या चौकशा थांबल्या? कोविड काळाचा जो उल्लेख सातत्याने केला जातो आणि मला महाराष्ट्रातली जनता कुटुंब प्रमुख मानते, हेच त्यांच्या पोटात दुखते. अजूनही त्यांना कोणी हिंदू हृदय सम्राट मधला ही सुद्धा कोणी बोलत नाही, हेच त्यांच्या पोटात दुखते. म्हणून ते हिंदू हृदय सम्राटांची प्रतिमा खराब करायची, त्यांना बदनाम करायचं. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही मला मानता, माझी प्रतिमा खराब करायची. मुंबई महापालिकेमध्ये कोविड काळात घोटाळा. मुंबई महापालिकेत जर तुम्हाला घोटाळा शोधायचा असेल तर देशातल्या प्रत्येक राज्याचा आणि प्रत्येक महापालिकेतला घोटाळा तुम्ही शोधा. नेहमीप्रमाणे आज आम्ही तुम्हाला बुद्धा या सिरियलमधनं एक सुंदरसा हे एपिसोडमधनं एक सुंदरशी एक क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत. अत्यंत भावूक क्लिप आहे. भावूक म्हणण्यापेक्षा एक उत्साह होता. सिद्धार्थाचं लग्न असते यशोधरासोबत आणि अशा वेळेस त्या लग्नाच्या याच्यामध्ये अनेक मंत्री, अनेक देशातले अनेक लोक तिथे आलेले असतात आणि तिथे आम्रपालीसुद्धा आलेली असते. ती राजा बिंबिसारसोबत आलेली असते आणि त्यावेळेची प्रथा असते की जो राजकुमार असतो त्यांना जास्तीत जास्त प्रसन्न करण्याचा सर्व प्रयत्न करतात. आम्रपालीला एक भेट देतोय सिद्धार्थ. एक मोठी काहीतरी भेट देण्याची तिची पद्धत असते, एक हार असतो, परंतु ती भेट स्वीकारत नाही आणि ती म्हणते की नाही, मला काही तुमचा वेळ पाहिजे आहे. तर सिद्धार्थ हसत म्हणतो, हां वेळ देईल ना मी तुम्हाला, परंतु त्यावेळेस माझ्यासोबत माझी पत्नी यशोदा राहील. तर ती यशोधरा राहिल्यामुळे आणि तो म्हणतो की नाही, आम्ही अर्धांगिनी आहे ती माझी, मी जिथे राहील ती माझी पत्नी म्हणूनच राहील. ते पाहून तिला फार नाराजी येते, द्वेष येतो, जलनशी म्हणजे तिला थोडासा तिच्याबद्दलचं एक हे वाटते आणि ती आपल्या रूममध्ये जाऊन तिला अत्यंत खेदजनक ती म्हणते की मला मी हरल्यासारखी माझी परिस्थिती आलेली आहे. असा एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हा लोकांना आज पाहायला मिळणार आहे. बघूया आपण तो बुद्धा या सिरियलमधला छोटासा एपिसोड. वाह, अद्भुत, ऐसा नृत्य मैंने इससे पहले कभी नहीं देखा. वाह, अद्भुत, आकर्षणीय. इसे भेंट समझकर स्वीकार कीजिए. लावण्य आम्रपाली, अपने इस अवसर पर आकर अपने नृत्य से सबका मन मोह लिया. मैं इसे स्वीकार नहीं कर सकती. क्यों नहीं कर सकती देवी? क्योंकि मैं आपसे कुछ और भेंट चाहती हूँ. क्या? इस हार के बदले मुझे एकांत में आप कुछ घड़ियां दे दे तो? हाँ हाँ, क्यों नहीं, अवश्य, हमें खुशी होगी. कहिए देवी, कब मिलना चाहेंगे आप? धृष्टता ना हो तो इसी वक्त, एकांत में. अवश्य. लावण्य आम्रपाली से एकांत मंत्रणा की व्यवस्था की जाएगी, जहां केवल आप रहें और मैं, दूजा कोई नहीं. परंतु एक प्रश्न है. मेरे मैं अकेला नहीं, मैं और गोपा मिलकर मैं बनते हैं. मैं इसका और ये मेरी अर्धांग है. इतना प्रेम? हाँ, सारे जग में प्रेम बढ़ना चाहिए और आरंभ अपनों से होना चाहिए. यदि आप प्रेम की भावना समझती हैं, तो कृपया इस माला को स्वीकार करें. आपकी कला अतुलनीय है, लावण्य आम्रपाली. कब से देख रही हूँ, आज हमारी लावण्या का मन कहीं और ही भटक रहा है.
मुझे राजकुमारी यशोधरा से ईर्ष्या हो रही है। युवराज सिद्धार्थ उनसे कितना प्रेम करते हैं। परंतु ईर्ष्या कैसी देवी? आप क्या किसी राजकुमारी से कम हो? संपूर्ण संसार के राजा और राजकुमार आपकी एक दृष्टि के लिए तरसते हैं। क्या ये प्रेम नहीं है? नहीं उषा, वो केवल वासना है। उनमें से ऐसा कोई नहीं जिसकी दृष्टि के लिए मैं तरसूं। सभागृह में सभी राजाओं की दृष्टि मेरे शरीर पर सांप की तरह रेंग रही थी, और सिद्धार्थ की दृष्टि में मैं जैसे उपस्थित ही नहीं। मेरे कितने प्रयत्न करने के बाद भी वो मोहित नहीं हुआ। मुनियों की भांति देखता रहा। आजच्या नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आढावा आपण घेऊया। दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेताना मी 2-3 गोष्टी आज आम्ही प्रामुख्याने दिलेल्या आहेत। संपूर्ण भारतातल्या पेपरनी आज दिलेलं आहे। नागपूरच्या हायकोर्टाची बातमी आहे। प्राध्यापक साईबाबासह 5 जणांची निर्दोष मुक्तता। खूप वर्षापासून 90% डिसॅबिलिटी असणारा प्राध्यापक ज्यांना चालता येत नव्हतं आणि त्या माणसाला काही कारण नसताना एकही त्याचा पुरावा ते चांगला सादर करू शकले नाही आणि CBI आणि यांनी ज्या पद्धतीने त्यांना अडकवलं त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने त्यांना बरी केलेलं आहे। मागच्या वेळेस मुंबई हायकोर्टाने त्यांना बरी केलं होतं। पुन्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर ते गेलं। सुप्रीम कोर्टाने पुन्हा शहाच्या बेंचनी बॅक केलं आणि त्यांना सांगितलं की पुन्हा सुनवाई व्हावं म्हणून ते नागपूरला आलं। नागपूरमध्ये पुन्हा सुनवाई झाली आणि पुन्हा BJPचे लोक पुन्हा त्याला सुप्रीम कोर्टात गेले, परंतु त्या सुप्रीम कोर्टाने त्याला हाकलून दिलं, म्हणजे त्याची खारीज केली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्राध्यापक साईबाबासह 5 लोकांना रिलीफ मिळालेलं आहे। परंतु आज 6-7 वर्ष ते जे जेलमध्ये राहिले आणि पूर्णपणे डिसॅबिलिटी त्यांचा इतका मोठा संघर्ष जेलमध्ये राहिला की तिथे पाणी प्यायला त्यांची प्लास्टिकची बॉटल देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला। म्हणजे किती क्रूर या देशामध्ये क्रूरता वाढली होती याचा हा चांगला संदेश देणारा लेख तुम्हाला वाचायला निश्चितच आवडेल। आज त्याच्या बाजूला एक विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा ईमेल हॅक त्यांनी आणि नार्वेकरामध्ये जे काही चर्चा झाला राज्यपालामध्ये तो हॅक झाल्यामुळे ते सर्वच्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं की नार्वेकर हे कोणाच्या डायरेक्शननी हे सर्व काम करत होते आणि ठाकरे गट आणि पवार गट या दोघांच्यांना जे फोडफाडीचं काम केलं आणि त्याच्यामध्ये दोघांना सिद्ध करण्याचं जे काम केलं त्याची ती सर्व स्टोरी याच्यामधनं दिसेल तुम्हाला। एक सुंदरशी बातमी पुन्हा DK शिवकुमार यांच्यावरील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून रद्द। तुम्हाला माहिती आहे की DK शिवकुमारला आता पूर्ण भारताचा चाणक्य म्हणायला लागले, काँग्रेसचा चाणक्य। त्याच्यामुळे पूर्ण सर्व कर्नाटका जे आज काँग्रेसच्या हातात आली त्याच्यासाठी सर्वात मोठा माणूस जर तिथे असेल तर तो DK शिवकुमार। त्यांना आता मधल्या एकदम हिमाचलच्या याच्यामध्ये त्यांना पुन्हा नेलं आणि त्यांनी ते बरोबर परिस्थिती हँडल केली आणि काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं DK शिवकुमार हा अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे। त्याला आपला यांनी BJPच्या सरकारने EDच्या मार्फत अनेक केसेसमध्ये अडकवलं होतं, त्यांना जेलमध्ये पाठवलेलं होतं, परंतु त्या तेवढ्याच याच्यातनं ते पुन्हा वरती येऊन त्यांनी शपथच खाल्लेली आहे की आम्ही BJPला पूर्ण संपवल्याशिवाय आता मी काय राहणार नाही, अशी ती बातमी आज आम्ही लावलेली आहे। हायकोर्टाच्या न्यायाधीशाची भाजपात प्रवेशाची केली घोषणा। तुम्हाला माहिती आहे की कलकत्त्यामध्ये एक न्यायाधीश हायकोर्टाचे ते आपलं रिझाईन करून ते BJPमध्ये समाविष्ट झालेले आहे। ती बातमी आज आम्ही फ्रंटमध्ये लावलेली आहे, पहिल्या पानावर लावलेली आहे। आज त्याच्याच बाजूला राज्यातील किती हजार मराठा बांधव लोकसभेचा फॉर्म भरणार त्यांनी प्रश्न केलेला जरांगेचं जी बातमी आहे ती आज आम्ही लावलेली आहे की आता मराठा समाजातून किती लोक लोकसभेला फॉर्म भरणार। त्याच्यामुळे काहीतरी तो गेम करेल, काहीतरी मराठातले हजारो लोक फॉर्म जर भरले तर त्यांना
पुन्हा काही ना काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 व 15 मार्चला होणार असा भाकीत केलेला आहे. मुंबईला 60 टप्प्यामध्ये मतदार पार पडणार. अजूनपर्यंत इलेक्शन कमिशनने ही घोषणा केलेली नाही. त्याच्यामुळे अंदाज आहे की 15 ते 14 किंवा 15 रोजी या मतदानाची पुन्हा हे होईल. त्याच्या आधी सरकारचे अनेक महत्त्वाचे फैसले येणं बाकी आहे. तो म्हणजे EVMचा मुद्दा. त्याच्यावरती जर झालं आणि जर EVM हटले तर मला वाटते की निश्चितच BJPला फार मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आज माउथ फ्रेशनर खाताच 5 जणाला रक्ताच्या उलट्या. माउथ फ्रेशनरमध्ये आजकाल पॉयझनस असल्याची एक बातमी आहे. आज सरकारविरोधात PhD विद्यार्थ्याचे मुंबईत उग्र आंदोलन, नागपूरची बातमी. आज BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर. 56 पुरुषांना मागे टाकत अव्वल. ही एक इंदूरची बातमी आहे. सुमन फ्लावर है ये BSFची पहिली महिला स्कायपर म्हणून तिला हे दिलेलं आहे. बहुजन सौरभची आम्ही इकडे जाहिरात टाकलेली आहे. आज बघूया पान 4 वरती आज आम्ही महत्त्वाच्या काय काय दिलेले आहेत. उषा किरण आत्राम आमच्या भगिनी यांनी गोंडी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविली. गोंडी भाषेचं एक महत्त्व होतं. इथली बोलीभाषा होती. मोठ्या प्रमाणामध्ये गोंडी भाषा बोलल्या जात होती, परंतु ते काळानुसार लुप्त झालेली आहे. ती एक बातमी आज आम्ही टाकलेली आहे. गटार या नाटकाने दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मारली बाजी. दिल्लीची बातमी आहे. एक सुंदरसं नाटक आज आम्ही गटार हे आहे. त्याच्याच खालची दुसरी बातमी, नवीन शालेय शिक्षण धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता. ती एक बातमी आज आम्ही लावलेली आहे. डॉक्टर नाईक द्वारा राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला प्रारंभ. एक दुसरी बातमी, रमाईच्या त्यागाची फलश्रुती आजचा संविधानिक समृद्ध भारत. डॉक्टर भदंत चंद्रकीर्ती यांची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. त्याच्या शेजारी एक दुसरी बातमी, बचत गटाच्या महिलांच्या मदतीनेच विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन. ही हिंगणघाटची बातमी आहे. इयत्ता 8वीपर्यंत ढकलचल आता बंद. 14 वर्षानंतर सरकारकडून धोरणात बदल. सोलापूरची बातमी. नागपूर विद्यापीठात विद्यार्थी संघटनाचा राडा. नागपूरची बातमी. वाचकांना आव्हान. अशा पद्धतीचं आज 5-4 आम्ही चा आढावा घेतला. आज बघूया आज आमच्या याच्यातले सुविचार. आजचा सुविचार अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवनातील समस्या पाहून कधी निराश होऊ नका. जीवनातील समस्या पाहून कधी निराश होऊ नका, कारण तुमचा वेळ कमकुवत आहे, तुम्ही नाही. वेळ जरी तुम्हाला तो साथ देत नसेल, परंतु तुम्ही नाही, सातत्यानं प्रयत्न करा, निश्चितच यश आल्याशिवाय राहणार नाही. आज आमचा अग्रलेख मराठीचा आग्रह धरणाऱ्यांनो. आज मराठीवरती आज आमचा अग्रलेख आहे. आणि मराठीतून जर सर्वच शिक्षण जर आम्ही घेतलं, कारण अनेक देशात, तो जपान असो की अजून वेगवेगळ्या देशामध्ये पहा, त्यांच्या देशातच त्याच भाषेमध्ये त्यांचं शिक्षण होतं. इवन चायनामध्ये. आणि तिथल्या लोकांमध्ये समृद्धी आलेली आहे, कारण लोकांना लहानपणापासून जो विचार आम्ही करतो त्याच विचारात जर त्याचं शिक्षण जर झालं तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि त्यानुसार तुम्हाला आजकाल तर सर्व ट्रान्सलेशन झाल्यामुळे तोही इश्यू नाही आहे की तुमचं इंग्रजीतच सर्व असलं पाहिजे. ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, जरी ते असेल, आणि लोकभाषेच्या याच्यामध्ये काही शब्द न बदलवता जर त्याच्यात बदल करता आला नाही, लॉची असो, तर निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. लोकांना कळेल की काय सुरू आहे, कोर्टात काय सुरू आहे, त्याच्या वेगवेगळ्या उपचार कोणत्या पद्धतीने डॉक्टर करतात, अशा पद्धतीचा आमचा हा लेख. पूर्वजांची पापे राहुल गांधींच्या खांद्यावर. ओबीसींची माफी केव्हा मागणार राहुलजी, असा हा एक सवाल असणारा लेख प्राध्यापक श्रावण देवरे यांचा. कारण काही ठिकाणी, अनेक ठिकाणी काँग्रेसने मंडल आयोगाला कधी विरोध केला, अनेक ठिकाणी केला, पण त्यावेळची ती परिस्थिती होती. त्यानुसार तो लेख काँग्रेसच्या विरोधातला थोडासा असला तरी महत्त्वाचा आहे. मैत्रीबाबत सेन्सिबल अशी श्रद्धा.
तुम्हाला माहिती आहे की मैत्रीबाबत सेन्सिबल अशी श्रद्धा पराते ही आपल्या याच्यातली एक मोठं प्रस्थ होतं. तिने ज्या पद्धतीने तिने काम केलं आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी, तिच्यावरती एक सुंदरसा लेख अरुणा सबाने हिने लिहिलेला आहे. अरुणा सबाने आमच्या मैत्रिणी आहेत, बहुजन सौरभसोबत मोठ्या खूप सुरुवातीपासूनच जुळलेले आहेत. त्याच्यामुळे हा लेख सर्वांनी वाचावा, स्त्रियांनी स्पेशली. सतत जाणणाराच श्रेष्ठ होय. आज आमचा हा देवीदास राऊत मोठे उद्योजक आहेत. बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये असे उद्योजक फार कमी आहेत. ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये आहेत. अत्यंत सक्सेसफुल बिझनेसमॅन. एक ज्या तिथे छोटंसं काम करत असणारा माणूस एवढा मोठा ज्वेलरीचा बिझनेस करतो आहे आणि तो सातत्यानं लिखाण करत असतो. आमचे ते डायरेक्टर आहेत. निश्चितच आज भगवान बुद्धावरती त्यांनी जी कथा, त्यांची जे भगवान बुद्धाची कथा जी सांगितलेली आहे, स्टोरी जी आहे ती पट्टाचाराची गोष्ट. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे पट्टाचारांच्या याच्यामध्ये एका बाईचा मुलगा मेलेला असतो आणि ती रडत ती सिद्धार्थाकडे येते, बुद्धाकडे येते आणि बुद्ध सांगतात की अशा घरून तू थोडे हे घेऊन ये, मोहरी घेऊन ये की ज्याच्या घरी कोणी मेलं नाही. त्याच्यानंतर तो जो प्रकार आहे तो सर्वाला माहिती आहे. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही अनेक ठिकाणी तो प्रसंग दाखवलेला आहे, कारण तो मार्मिक आहे, अत्यंत चांगला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक स्टोरी लिहिणारा आज आमचे देवीदास राऊत यांचा सुंदरसा एक बुद्धिझमवरचा लेख. किंवा त्याच्याखाली तथागत गौतम बुद्ध यांनी स्त्रियासाठी विशेष व सर्व मनुष्यासाठी केलेले 10 मूल्यवान दागिने. तुम्हा सर्वांना माहिती आहे की स्त्री मुक्तीचे सर्वात मोठे प्रणाते या धर्तीवरती जर कोणी असतील तर तथागत भगवान बुद्ध. आणि त्यांनी ज्या 6 सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सिमरन शंकर थूल यांनी लिहिलेला लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो वाचावा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आहे. एक अनिरुद्ध कांबळेंचा एक सुंदरसा लेख वार्डाची ज्या पद्धतीची इलेक्शनच्या वाऱ्यात काय होतं आहे त्याच्यावरती सांगणारा छोटासा लेख आहे. नंतर त्याच्याच बाजूला बाळासाहेब ही शेवटची संधी बाळासाहेब आंबेडकरांवरती सांगितलेलं आहे की आंबेडकरी समाज हा सर्व तमाशा पाहत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये BJP येऊ नये हा त्यांचा सर्वांचा मानस आहे. आणि जर त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ व्होट असतील तर त्यांना निश्चितच मागच्या वेळेस जशा लाथाड्या बसल्या होत्या प्रकाश आंबेडकरांच्या ह्याच्यातही आणि मायावतीलाही ज्या पद्धतीने त्यांच्या जमानती जप्त झाल्या होत्या त्याच पद्धतीची प्रतिक्रिया यावेळेस आंबेडकरी समाजाची आहे. आंबेडकरी समाज जागृत आहे. त्यांना माहिती आहे की आपले होट इकडे तिकडे कटायला नको. BJPला जो हरवेल तीच बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आपला लीडर कोण होईल काय होईल ही नंतरची बाब आहे. ज्याला बाबासाहेबांनी अनेक लोकांशी समविचाराच्या लोकांशी त्यांचं संघटन होतं, त्यांच्याशी ताळमेळ झाला होता, इलेक्शनमध्ये ते सहभागी होते. परंतु बाळासाहेब मात्र त्यांना डायरेक्शन देत असते. अनेक लेख असेही आलेले आहेत, अनेक व्हिडिओज आहेत की त्यांना त्यांच्या सर्व सभामध्ये BJPचा सर्व पैसा येतो अशा पद्धतीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. काय आहे ते तुम्हीच लोकांनी ठरवायचं आहे. त्याच्यामुळे कोणावरती बोलण्यापेक्षा त्यांना ही शेवटली संधी. हा सुंदरसा लेख बंधुराज लोणे यांचा आहे. बंधुराज लोणे पश्चिम महाराष्ट्रातले आणि त्यांनी ते विचारपूर्वक हा लेख लिहिलेला आहे. ह्याचा सर्वांनी वाचावा. ज्या लोकांना इलेक्शनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी तर निश्चितच वाचावा. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे आणि आढावा घेऊन मी तुम्हा सर्व लोकांना पुनश्च विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही याला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून आपण लिमिटेशन्स आहेत वेळेचं, त्याच्यामुळे आम्ही सर्व व्हिडिओज नाही दाखवू शकत. परंतु जर वेळ असेल तर आम्ही याच्यासाठी अजून एक वेगळा कार्यक्रम करून असे सर्व व्हिडिओचं संकलन करणं. कारण व्हिडिओचं संकलन करणं म्हणजे तुम्ही ह्या लोकांनी मोठमोठाले जे वैचारिक लोक आहेत या लोकांनी जे केलेलं परिश्रम आहे त्यांच्या कॉपी करून मी काहीतरी सांगण्यापेक्षा ते व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर त्याची तीव्रता जी आहे ती तुम्हाला जास्त महत्त्वाची वाटेल आणि कोणावरती अन्याय होणार नाही ही भूमिका माझी राहील. अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला पुन्हा हे करेल की बहुजन सौरभला ज्या पद्धतीने कुठे मदत करता आली जाहिरातीच्या मार्फत त्यांनी छोट्या मोठ्या जाहिराती द्यावा एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.